सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आता 12:30 वाजलेले आहे। आज 15 तारीख आहे, 15 जून 2025। आज तुमचा सकाळी 9 वाजता पेपर सुरू होणार आहे, महाराष्ट्राची सेट परीक्षा। आता रात्री 12:30 वाजलेले आहे। जेवढे शक्य अजून एक आतापर्यंत एक नोट्स काढलेले आहे मी। प्रकरण क्रमांक 9 1 2 3 4 5 हे 5 पेजेस मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो, एकदा हे रिव्हिजन करून घ्या। खूप महत्त्वाचं आहे। पर्यावरण संबंधित हा चॅप्टर आहे, पर्यावरण। पहिला आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स। दरवेळी ह्याच्यावरती प्रश्न विचारतात। संयुक्त राष्ट्र संघाने 2000 साली मिलेनियम डेव्हलपमेंट गोल सांगितलेले आहे। एकूण 8 गोल्स आहे आणि 2015 पर्यंत ते पूर्ण करायचं आहे। त्याच्यानंतर आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स। हेही युनायटेड नेशन यांनी संयुक्त राष्ट्र संघाने सांगितलेले आहे। कधी? 2016 रोजी। म्हणजे अगोदर मिलेनियम डेव्हलपमेंट सांगितले 2015 पर्यंत पूर्ण करायला, आणि हे पूर्ण झालं नाही म्हणून पुन्हा एकदा त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सुस्थिर अभिवृद्धी त्यांनी सांगितलेले गोल्स 2016 साली ते सांगितले आणि 2030 पर्यंत पूर्ण आपल्याला करायचं आहे। एकूण 17 गोल्स आहे। त्यानंतर आपल्याला UNDP म्हणजे काय? युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्लॅन। आता थांबा, आता नेक्स्ट दुसरा त्याच्यामध्ये जे सब टॉपिक आहे ह्यूमन एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन, एन्थ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज अँड देअर इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट। मानव आणि पर्यावरण ह्या दोघांमध्ये आंतरक्रिया होत असतात। अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी आणि देअर इम्पॅक्ट। अँथ्रोपोजेनिक म्हणजे मानव पर्यावरणामध्ये राहत असतो, मानव अनेक काम करीत असतात, त्या कामामुळे पर्यावरणावरती परिणाम होत असतो। जर मानवाने जास्तीत जास्त झाडं तोडलं तर पर्यावरण ऱ्हास होतो, पाऊस कमी पडतात, टेम्परेचर प्रमाण वाढतो आणि अनेक दुष्परिणाम निर्माण होतात, दुष्काळ पडतात। म्हणजे मानव जास्तीत जास्त फर्टिलायझर्सचा रासायनिक वापर जर करत असेल ॲग्रिकल्चर करीत असताना, तर त्याच्याने सॉइल पोल्युशन होतो, तेही निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे। जर मॅक्झिमम तो फॅक्टरीमधून, केमिकल फॅक्टरीमधून, ड्रेनेजपासून म्हणजे जे गटारापासून केमिकल्सचं मिक्स नद्यामध्ये रिव्हर्सला जाऊन मिळालं तर त्या रिव्हरमधील असलेले जलचर प्राणी मृत्यू पडतात, आणि केमिकल्स मिक्स झालेले पाणी जर आपण पिलो तर आपल्याला रोग होत असतात। आता मिनामेटा हा एक रोग जपानमध्ये झालेले आपल्याला आढळून येतात। ग्रीडी म्हणजे पर्यावरण आपल्याला मदत करत असतात, परंतु मानवाच्या अति आशा आपण जे म्हणतो, अति आशा मानवाने केल्यामुळं पर्यावरणाचा नाश होत असतो। आता पुढील पर्यावरणामध्ये 2 घटक असतात। एक बायोटिक म्हणजे जीव, सजीव आपण म्हणतो, प्राणी, वनस्पती, बॅक्टेरिया हे सगळं बायोटिक घटकामध्ये येत असतात। अबायोटिक म्हणजे निर्जीव घटक, त्याच्यामध्ये पाणी, वारा, माती, सूर्यप्रकाश हे येत असतात। ओके। आता एकूण आपलं पर्यावरणामध्ये
71% पाणी आहे आणि त्या 71% मध्ये 1% पाणी आपल्याला प्यायला येत असतात. ड्रिंकिंग वॉटरचे प्रमाण 1% आहे. लिथोस्फिअरचे प्रमाण 29% आहे. त्याच्यामध्ये रॉक्स येतात, दगड आणि माती. टोटल ॲटमॉस्फिअर मध्ये 71 वॉटर आहे आणि बाकीचे 29 लँड आहे. तर पर्यावरणामध्ये आपला जो ॲटमॉस्फिअर आहे, ॲटमॉस्फिअर मध्ये हे पेपरला प्रश्न विचारतात. हे पृथ्वीच्या वरील जो थर आहे त्या थराला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो आणि दुसरा जो स्तर आहे त्याला स्ट्रॅटोस्फिअर म्हणतो. आणि या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन आहे आणि ओझोन हा 03 या सिम्बॉलने आपण ओळखतो. 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस म्हणून आपण साजरी करतो. ओझोन लेयर हा कुठे असतात तर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतात. तिसरा आहे मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्सपोस्फिअर. हे स्ट्रॅटोस्फिअर लक्षात ठेवा. आता पर्यावरणामध्ये एन्व्हायरमेंटल इश्यूज लोकल, रिजनल आणि ग्लोबल. पर्यावरणाचा अनेक प्रॉब्लेम सध्या आपल्याला पाहायला मिळतात. लोकल म्हणजे आपलं गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या राज्यात, हे लोकल आहे. रिजनल म्हणजे आपलं देशात आणि ग्लोबल म्हणजे जागतिक. आता सध्या काय होतं बघा, पाऊस जास्त पडल्यामुळं अनेक दुष्परिणाम होत आहे. रिजनल म्हणजे प्रदेश, देशात जास्तीत जास्त पाऊस पडला, नद्या जास्त वाहून गेलं तर सॉइल इरोजन होतो, अनेक दुष्परिणाम होत असतात. जागतिक प्रॉब्लेम, इथं फॉरेस्ट बद्दल प्रॉब्लेम्स आहे, ओल्कॅनो बद्दल प्रॉब्लेम्स आहे, अर्थक्वेक बद्दल म्हणजे भूकंप बद्दल प्रॉब्लेम्स आहे, अनेक प्रॉब्लेम्स, किंवा वाऱ्याबद्दल आहे, ज्वालामुखीबद्दल आहे, अनेक प्रॉब्लेम्स आता आपल्याला दिसत आहे. विशेष म्हणजे एअर पोल्युशन, हवा प्रदूषण. हवा प्रदूषण आपण काय म्हणायचं, हवा प्रदूषण कशासाठी होतो, स्वच्छ सुंदर हवा आपल्याला पाहिजे परंतु शुद्ध हवा आज मिळत नाही. शुद्ध हवा का मिळत नाही तर कारखान्यापासून येणारी दूषित हवा शुद्ध हवेमध्ये मिश्रण झाल्यानंतर तो हवा प्रदूषण होत असतो. किंवा व्हेकल्सच्या ट्रान्सपोर्ट, आपण जो 2 व्हीलर 4 व्हीलर त्याच्यापासून येणारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड लक्षात घ्या. कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड ह्याच्याने एअर पोल्युशन होत असतात. स्मॉगमुळे सुद्धा एअर पोल्युशन होतो. ऍसिड रेनमुळे सुद्धा एअर पोल्युशन होतो. ऍसिड रेन हा कन्सेप्ट कोणी सांगितले, अंगुस स्मिथ 1852 रोजी. एअर ऍक्ट भारत सरकारने हवा कायदा सांगितलेले 1981 ला. ओके, हवा प्रदूषण आपल्याला, हवा प्रदूषण जो व्यक्ती करतात त्याच्यावरती केस होत असतो. एअर ऍक्ट, एअर क्वालिटी इंडेक्स 400 ते 500 पर्यंत एअर क्वालिटी इंडेक्स जर असेल तर तो अतिशय दूषित हवा आहे असं आपण समजून घ्यायचं. ते कशाने इंडिकेशन करतात, डार्क रेड, जास्त लाल कलर दिलं सिम्बॉल मध्ये तर जास्त एअर पोल्युशन झालेले आहे असं आपण समजून घेतला पाहिजे. पुढील वॉटर पोल्युशन म्हणजे जलप्रदूषण. जलप्रदूषण होत असताना आता समजा जो नद्या आहे, नद्यामध्ये पाणी असतात, मग पाणीमध्ये दूषित घटक येऊन मिश्रण झालं तर तो पाणी पूर्ण पोल्युशन होतो आणि त्या पाण्यात असणारे जलचर प्राणी मृत्यू पडतात. आता पाण्यामध्ये मिश्रण होत असलेले जे घटक आहेत ते 2 प्रकारचे, एक पॉइंट सोर्स म्हणतात, म्हणजे कुठून त्या पाण्यात दूषित घटक येऊन मिश्रण होत आहे आपल्याला दिसतो, पॉइंट सोर्स म्हणतात. पाईपलाईनच्या द्वारे किंवा गटारच्या द्वारे नदीला दूषित पाणी येऊन मिश्रण होत असेल तर तो आपल्याला दिसतो. नॉन पॉइंट म्हणजे कुठूनही दूषित घटक येऊन पाण्याला मिश्रण होत असतो. उदाहरणार्थ जास्त पाऊस पडला तर कुठूनही
दूषित घटक येऊन पाण्याला मिश्रण होत असतो, त्यामुळं पाण्याचा पोल्युशन होत असतात. BOD बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. आता वॉटर ऍक्ट 1974 मध्ये भारत सरकारने केलेले आहे. कृपया हे लक्षात ठेवा, पेपरला प्रश्न विचारतात. नॉइज पोल्युशन, आपला जो ध्वनी प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आपण आता ध्वनी मोजण्यासाठी DB हा वापरतात. DB 60 ते 65 दरम्यान DB असेल तर तो नॉइज पोल्युशन झालेलं नाही, ते ओके आपण म्हणतो. 85 वर जर DB गेलं तर नॉइज पोल्युशन झालेलं आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. एक ग्रीन मफलर म्हणून एक कन्सेप्ट आहे, जिथं जास्तीत जास्त साऊंड पोल्युशन होत असतो अशा ठिकाणी, अशा रस्त्यामध्ये, अशा प्रदेशात जास्तीत जास्त ट्री प्लांटेशन केलं पाहिजे. झाडं जर जास्तीत जास्त आपण लावलो तर ध्वनी प्रदूषण होत नाही. जरी ध्वनी प्रदूषण झालं तरी ते झाडाचा पानं ते साऊंडला ऍब्झॉर्ब, म्हणजे तो पानामुळे साऊंड, जे पानाने ते साऊंडला ओढून घेतात, त्यामुळं मानवावरती जास्त परिणाम होत नाही. सॉइल म्हणजे माती प्रदूषण. मातीमध्ये फर्टिलायझरचं प्रमाण जास्त केलं किंवा आपण काय म्हणतो साल्टचं प्रमाण जास्त झालं तर सॉइल पोल्युशन होत असतात. आता वेस्ट म्हणजे काय, म्हणजे त्याज्य पदार्थ. त्याज्यमध्ये 2 घटक आहे. सॉलिड म्हणजे घट असलेले वेस्ट पदार्थ. सकाळी आता म्युन्सिपाल्टी वाल्यांनी सकाळी आपण काय करतो, घरातील घन कचरा बाहेर टाकत असतो किंवा द्रव कचरा बाहेर टाकत असतो किंवा सुखा आणि ओला जे कचरा आहे आपण बाहेर टाकत असतो. ते सेपरेट करण्याची कामं, लिक्विड वेस्ट वेगळं करायचं आणि सॉलिड वेस्ट वेगळं केला पाहिजे. आता बायोमेडिकल वेस्ट आपण म्हणतो, बायोमेडिकल जे हॉस्पिटलमधून, दवाखान्यामधून जे काय वेस्ट पदार्थ बाहेर पडतो त्याला बायोमेडिकल वेस्ट असे म्हणतात. इंजेक्शन, सलाईन, मेडिकल रिलेटेड असलेले जे काय वेस्ट पदार्थ आहे त्याला बायोमेडिकल. आता हजार्डस, त्याच्यामुळे हानिकारक पदार्थ, हानिकारक वेस्ट. ई वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक घन कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा. आता इलेक्ट्रॉनिक कचऱ्याबद्दल कोणी सांगितलेलं, कोणता कन्व्हेन्शन मध्ये सांगितलं तर बेसल कन्व्हेन्शन मध्ये सांगितलेले. बेसल या ठिकाणी एक संमेलन घेतलेलं होतं 1992 रोजी, तिथं इलेक्ट्रॉनिक वेस्ट बद्दल माहिती सांगितलेली. क्लायमेट चेंज, हवामान बदलावण आणि त्याच्याने सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय परिणाम कसा होत असतो. नैसर्गिक बदल झाल्यामुळे अनेक परिस्थिती बदलतात आणि मानवाच्या कारणामुळे अनेक घटक बदल होत असतो. आता बघा, कालच अहमदाबादमध्ये एअर क्रॅश झाला, तर तो मानव निर्मित घटक आहे. मानवांच्या घटकामुळे तिथं वायू प्रदूषण झाला, अनेक लोकांचा मृत्यू झाला. किंवा आता इस्रायल आणि इराकमध्ये युद्ध होत आहे किंवा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध होत आहे. परवाच आपलं भारत आणि पाकिस्तानमध्ये आपण युद्ध केलं. हे काय, ह्याच्यामुळे क्लायमेटवरती परिणाम होत असतात. मनुष्य निर्मित आणि पर्यावरण निर्मित कारणामुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय घटकामध्ये परिणाम होत असतो. क्योटो प्रोटोकॉल कशा संबंधित आहे तर ग्रीन हाऊस गॅस कमी करण्यासाठी क्योटो प्रोटोकॉल केलेले आहे. क्योटो प्रोटोकॉल 1997 ला स्वीकार केले आणि 2005 पासून त्याचा अंमलबजावणी केलेला आहे. इम्पॅक्ट ऑफ पोल्युटंट ऑन ह्युमन हेल्थ, जे काही पोल्युशन घटक आहे त्या पोल्युशन घटकामुळं मानवांच्या आरोग्यावर काय परिणाम होत आहे. CO2 मुळे ऍसिड रेन होत असतो, कार्बन डायऑक्साईडमुळे, नायट्रोजन ऑक्साईडमुळे आपलं जे डोळे आहे ते डोळ्याला त्रास होत असतो. हे पेपरला प्रश्न विचारतात बघा, कृपया हे लक्षात ठेवा. चला पुढचं, नॅचरल अँड एनर्जी रिसोर्स, नैसर्गिक साधन संपत्ती आणि एनर्जी रिसोर्सेस. त्याच्यामध्ये काय येतात बघा, नैसर्गिक रिसोर्स मध्ये उदाहरणार्थ रिन्यूएबल
जे आपण कितीही वापर केला तरी त्याचा नष्ट होत नाही, ते पुन्हा पुन्हा आपल्याला मिळतो. फॉर एक्झाम्पल, सूर्याच्या किरणापासून जे काही एनर्जी आपण तयार करतो, सूर्याची एनर्जी आपण कितीही वापर केला तरी त्याचा परिणाम म्हणजे ते कमी होत नाही, ते रिन्युएबल आहे. नॉन रिन्युएबल म्हणजे एकदा आपण त्याचा वापर केलो तर ते पुन्हा आपल्याला मिळत नाही. उदाहरण नॅचरल गॅस, पेट्रोल, डिझेल हे नॉन रिन्युएबल घटकामध्ये येत असतात. आता फॉरेस्ट प्रोटेक्शन ऍक्ट, आपलं भारत देशात अनेक मुवमेंट झालेले आहेत. अप्पिको मुवमेंट हे कर्नाटकमध्ये झालेलं आहे 1973ला. ओके, हेगडे म्हणून एक माणसाने हे सुरुवात केलेली आहे आणि अप्पू म्हणून एक माणसाने उत्तर कन्नडमध्ये सुरू केलेलं आहे. चिपको मुवमेंट 1973ला सुंदरलाल बहुगुण यांनी सुरुवात केलेली आहे. बहुगुण उत्तराखंडमध्ये, उत्तराखंड सुंदरलाल बहुगुण. सायलेंट व्हॅली केरळामध्ये सुरू झालेले 1973ला. नर्मदा बचाव 1985ला मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ते मुवमेंट सुरू झालेली होती. बिश्नोई राजस्थानमध्ये खेजरी म्हणून एक ट्रीला वाचवण्यासाठी तिथलं बिश्नोई लोकांनी त्याग केलेले आहेत. सॉइल रिसोर्स, सॉइल म्हणजे आपण माती म्हणतो. माती हा एक साधन संपत्ती आहे, त्याच्यापासून आपण अनेक फायदा घेत असतो. भारत देशात ब्लॅक सॉइलचं जो प्रमाण आहे, ब्लॅक सॉइलला आपण रेगूर सॉइल असंही म्हणतो, रेगूर. आणि या सॉइलमध्ये कॉटन, आपण म्हणजे जे कपडा तयार करतो ना, कॉटन म्हणजे हत्ती, कन्नड म्हणजे हत्ती म्हणतात, मराठीमध्ये कापूस. यस, कापूस हे क्रॉप्स तिथं जास्त पिकतात. सॉइल इरोजन, अनेक वाऱ्यामुळं किंवा पावसामुळं सॉइल वरती जो काही मृदा असतो तो निघून जात असतो, त्याला सॉइल इरोजन म्हणतात. सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये असणारी जी काय रेगूर, उत्तर प्रदेश अल्लुवेलिया एक सॉइल आहे, त्याच्यामध्ये खादर आणि भांगर असे भाग येतात. एनर्जी म्हणजे शक्ती, शक्तीमध्ये दोन घटक आहे. रिन्युएबल, पुन्हा पुन्हा आपण निर्मिती करतो. सोलार एनर्जी, सूर्यापासून सोलार तयार करतो, त्याच्याने फायदा होत आहे. वॉटर, हायड्रो एनर्जी म्हणतात त्याला, वॉटरच्या सहाय्याने आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो. विंड एनर्जी, जास्त वारा ज्या ज्या ठिकाणी वाहतात त्या विंड पासून आपण एनर्जी निर्माण करतो, इलेक्ट्रिसिटी. उदाहरणार्थ इकडं सांगलीमध्ये जास्त विंड आहेत बघा. बायोगॅस, जिओथर्मल म्हणजे आपला जो अर्थ मधून एकदम गरम पाणी किंवा गरम हवा बाहेर येत असतो, त्याच्यापासून एनर्जी निर्माण होत असतात. मणिकर्ण म्हणून एक स्थळ आहे हिमाचल प्रदेशमध्ये, तिथं जिओथर्मलची काय आहे, केंद्र आहे. नॉन रिन्युएबल, पुन्हा निर्मिती होत नाही. उदाहरणार्थ कोल, खनिज आपण जो म्हणतो ना, कोलला ब्लॅक डायमंड असंही म्हणतात. CNG म्हणजे कंप्रेस्ड नॅचरल गॅस. आता नॅचरल हजार्ड म्हणजे नैसर्गिक आपत्ती म्हणजे नैसर्गिक एकदम हजार्ड म्हणजे विनाशकारक, नैसर्गिक विनाश. आणि डिझास्टर म्हणजे पूर्ण. आता काल जे काय प्लेनचा अटॅक झाला, म्हणजे प्लेन जे क्रॅश झालेलं आहे ते डिझास्टर आपण म्हणतो. एकाच वेळी 200-250 लोकांचा मृत्यू होत आहे, तर तो एक डिझास्टर आहे. मग तो कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? मिटिगेशन्स. दोन प्रकार, एक मानव निर्मित डिझास्टर आहे, एक नैसर्गिक डिझास्टर. आता नैसर्गिक डिझास्टर मध्ये सुनामी येतो. 2004ला जेव्हा मी BEd करत होतो, अकलूजला होतो, त्यावेळी सुनामी आम्ही प्रत्यक्षात TV मध्ये पाहिलो, कसं ते होत असतात. खूप भयानक झालेला होता. अर्थक्वेक म्हणजे भूकंप आपण रिच्टर स्केलमध्ये आपण मोजतो. सायक्लोन म्हणजे वारा, ओल्कॅनो ज्वालामुखी, हे अवलांचस म्हणजे जे स्नोफॉल, माउंटेन मधून स्नोफॉल होत असतात, म्हणजे मोठमोठे स्नोची एक गड्डा, असा एक माउंटेन आहे समजा, हे सगळं माउंटेनवरून हे स्नोची
स्नोफॉल होत असतात सडनली, इथं सगळं स्नोफॉल खाली पडतात, त्याच्यामुळे इथं राहणारी माउंटेनच्या खाली राहणारी लोकांचा मृत्यू होत असतो. ड्राऊट म्हणजे पाऊस नाही आल्यामुळं ड्राऊट सिच्युएशन निर्माण होत असतो. आपण बरगाल कन्नड म्हणजे म्हणतो मराठीमध्ये ड्राऊट, ह्याचा अर्थ जिथं पाऊसच येत नाही अशा ठिकाण ड्राऊट. आता बघा आपलं महाराष्ट्रातील जे मराठवाडा विभाग आहे तिथं कोरडं, जास्त पाऊसच पडत नाही, ड्राऊट प्रॉब्लेम्स तिथं जास्त आहे, म्हणून तिथलं शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दादा आत्महत्या करू नका. फ्लड म्हणजे जास्त पाऊस आल्यामुळं नदीला पूर येतात, त्याच्यामुळे अनेक दुर्घटना होत असतो. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल 2010 स्थापन केलेले आहे दिल्ली येथे. कशाच्या संदर्भात? पर्यावरण संबंधित प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. याच्या 4 ठिकाणी केंद्र आहेत, पुणे, चेन्नई, कलकत्ता आणि भोपाळ मध्य प्रदेशमध्ये. चला आता डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 सुरू केलेले आहेत. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन 2016 रोजी केलेले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 253 आर्टिकल प्रमाणे ही कायदा केलेला आहे. मध्य प्रदेश येथे भोपाल ट्रॅजेडी झाला, म्हणजे तिथे एक केमिकल्स कंपनीमधून MIC मिथेल आयसोसिनेट गॅस बाहेर पडल्यानंतर खूप जणांचा मृत्यू झालेला आहे 1984 रोजी डिसेंबर 2 तारखेला. मग तेच घटना झाल्यानंतर भारत सरकारने एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट ही कायदा केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. भारत सरकारने 2008 एकूण 8 मिशन्स या नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज मध्ये घेतलेले. म्हणजे अग्रिकल्चर, भारतातील अग्रिकल्चर सुधारणा करायचं आहे. 2008 सुरुवात केली. भारतातील जे काही एनर्जी आहे, नॅचरल एनर्जी आणि रिन्युएबल एनर्जी, त्याचा चांगल्या रीतीने वापर करणे. सोलार, भारत देशात सूर्यप्रकाश जास्त मिळतो, त्याच्यापासून एनर्जी निर्मिती करणे. आता बघा अक्कलकोट तालुक्यामध्ये प्रत्येक गावात सोलार प्लेट बसवत आहे, शेतकरी सोलार प्लेट बसवत आहे. मग आता सगळीकडे सोलार प्लेट बसवलं तर कसं खायचं, कुठं क्रॉप्स कोण पिकवणार, खूप अडचण येणार आहे पुढं अक्कलकोट तालुक्यात. बट एनी हो, अक्कलकोट तालुका सिलेक्ट केल्यामुळे क्लायमेट चेंज, हवामान बदलाव होत आहे. हॅबिटॅट म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जास्ती करणे, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट कमी करणे, वेस्ट मॅनेजमेंट करणे. आता हिमालयाचा जो भाग आहे त्याचं जास्तीत जास्त थिक म्हणजे आपण काय हॉटस्पॉट म्हणतो, मग तो हिमालयाचा भाग इकोसिस्टीम आपल्याला संरक्षण करायचं आहे. वॉटर प्रोटेक्शन आपल्याला करायचं आहे. आणि ग्रीन इंडिया, भारतात म्हणजे फॉरेस्टचे प्रमाण खूप कमी आहे, आपल्याला वाढवायचं आहे. किती टक्क्यापर्यंत? 33% वाढवायचं आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1989 ही अग्रीमेंट केलेलं आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाच्या संदर्भात? ओझोन प्रोटेक्शन करण्यासाठी. रिओ समिट कोणत्या वर्षी झालेले? 1992 लक्षात घ्या. कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी 1992. त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल 1997. लक्षात यायला बघा, खूप फास्ट घेत आहे, आणि जेवढं फास्ट घेतो तेवढं एकदा फक्त रिव्हिजन मारून घ्या, ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात हा कन्सेप्ट येऊन जाईल. पुढं काय आहे? क्योटो प्रोटोकॉल. क्योटो प्रोटोकॉल हा रिओ हा ब्राझीलमध्ये झालेला आहे. ब्राझीलच्या राजधानी रिओ. कन्व्हेन्शन बायोडायव्हर्सिटी 92. क्योटो प्रोटोकॉल 97. क्लायमेट चेंज साठी हे केलेले आहे. त्याच्यानंतर
पॅरिस ॲग्रीमेंट क्लायमेट चेंजसाठी ही एक ॲग्रीमेंट केलेलं 2015ला. आता इंटरनॅशनल सोलार अलायन्स, ओके, ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त पडतो अशा देशांनी मिळून एक संघटना तयार केलेली आहेत. त्याचं नेतृत्व आपलं नरेंद्र मोदी साहेब सांगितलेलं आहे आणि ह्याचं हेड ऑफिस आपलं गुरुग्राममध्ये आहे. जर्मनी सुद्धा ह्याला सपोर्ट करत आहेत. चला, थँक्यू दादा, ताई, सर्वांना नमस्कार. खूप फास्ट घेतलेलं हे कन्सेप्ट मी, आणि कृपया एवढं तरी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, लक्षात ठेवतात असं मी समजून घेतलेलं आहे. ओके, आता रात्री किती वाजले बघा. रात्री 12:39 झालेले. 12:39. चला, व्हेरी गुड. अनेक विद्यार्थ्यांचा मेसेज मला मिळालेला आहे. सर्वांना खूप 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 धन्यवाद. तुमचा मेसेजमुळे मला एक कॉन्फिडन्स आला, म्हणून मी पुन्हा एकदा आपले टचिंग युअर फीट सर, थँक्यू सर म्हटले. दादा तुम्हालाही नमस्कार. या पूजा ताईंनी पण मेसेज केलेले आहे. ताई तुम्हाला पण धन्यवाद. अनेक कल्याणताई खूप छान व्हिडिओ केलात इन शॉर्टमध्ये, थँक्यू ताई. काही विद्यार्थ्यांनी तर अतिशय जबरदस्त मला आज कॉमेंट्स केलेले आहेत. या सर्व बंधू भगिनींना मनापासून मी धन्यवाद म्हणतो. तुमचं उद्या नाही, आज होणारी सेट एक्झाम व्यवस्थित द्या आणि व्यवस्थित परीक्षा पास व्हा. ओके, ऑल द बेस्ट. आणि सकाळी जर वेळ मिळाला तर अजून थोडं करतो, नाही तर नाही. हे ताईने तृप्ती ताई, थँक्यू सो मच असे मेसेज केलेले आहे ताई. सर हे सर केलेले, खूप आभारी सर, थँक्यू ताई. हे वकील ताई आहे, हे पण आउटस्टँडिंग बोललेत. सगळ्यांना आपलं सूरज तर खूप अभ्यासू विद्यार्थी आहेत. जे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत सर्वांनी पास व्हा. ओके, एवढी मी अपेक्षा करतो आणि तुमचा रजा घेतो. खूप उशिरा झालेले आहेत. कम्युनिकेशन चॅप्टर्स आणि चला, प्रोफेसर श्वेताताईंनी मला खूप छान माहिती दिलेत. तुमचं मराठीमधील पुस्तक घेतलं आहे आणि व्हिडिओ बघून अभ्यास केला आहे, कॉन्फिडन्स वाढला आहे की त्यामुळे उद्याचा म्हणजे आजचा पेपर सोपा खूप छान जाणार आहे. थँक्यू सर. तुम्ही जे आमच्यासाठी करत आहात त्यासाठी थँक्यू सर. तुमचं मार्गदर्शन असंच मिळत राहू दे. उद्याचा पेपर म्हणजे आजचा पेपर आशीर्वाद द्या. ताई, स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि 100% तुम्ही परीक्षा पास होणार. रिव्हिजन व्हिडिओ केलात, खूप मदत झाली. तुमचं मराठी इतकं सुंदर आहे, अरे बापरे, की लहान मुलांना आई कशी समजावते तसेच सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतात. थँक्यू सो मच. ओ माय गॉड. ताई थँक्यू. इथे आमचे सर सांगितले, यू आर डुईंग ग्रेट वर्क, प्लीज डोंट टर्न ऑफ द कॉमेंट सेक्शन. म्हणजे कॉमेंट्स बॉक्स बंद करू नका असं दादाने सांगितले. कॉमेंट्स बॉक्स मी बंद करतो दादा, मला लई शत्रू आहे हो, तुम्हाला काय सांगू. तुम्ही एक देव माणूस आहात. अनेक देव माणसं पण आहेत, पण देव माणसांचं फक्त मला आशीर्वाद असू द्या, शुभेच्छा असू द्या. ओके, आणि जे राक्षस प्रवृत्ती असतात ना, मला लई त्रास देतात हो. त्यामुळे मी कॉमेंट बॉक्स सुरू करत नाही. इथं मयुरीताई, धन्यवाद सर, खरंच तुम्ही सेट नेटच्या विद्यार्थ्यांसाठी खूप तळमळीने आणि आपुलकीने व्हिडिओ करीत आहात. तुम्हाला मराठी पण चांगली बोलतात सर, तुम्ही आदर्श गुरु आहात. योगिताताई, सगळे मयुरीताई सांगितले. श्रद्धा भिलेताई हे नेहमी मला मदत करतात. चला, वन्स अगेन थँक्यू सो मच.
आजचा पेपर व्यवस्थित लिहा. ओके, चला आता 12:30 वाजलेले आहे. आम्ही आता झोप घेतो. तुम्ही पण व्यवस्थित झोप घ्या. उद्याचा पेपर व्यवस्थित लिहा. ओके, चला. किती वाजले? 12:44. नमस्कार.